हिंगोलीत कर्जबाजारी शेतकऱ्यानं रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याचं सध्या समजतंय। हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र हे सध्या सुरूच दिसतंय। राजू कताडे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे आणि पिंपळखुडा गावातील तो रहिवासी असल्याचं पाहायला मिळतंय। दुःखद अशी बातमी आपण हिंगोलीमधून पाहतोय। हिंगोलीमध्ये शेतकरी आत्महत्या याचं सत्र सध्या सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। कर्जबाजारी शेतकऱ्यानं ही रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं हे सत्र एकंदरीत सुरूच आहे। राजू गताडे असं मृत शेतकऱ्याचं हे नाव आहे ज्याने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली। पिंपळखुंटा या गावातील हा शेतकरी असल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्यासोबत आहेत। संतोष, हिंगोलीमधून ही धक्कादायक आणि तितकीच दुःखद बातमी म्हणावी लागेल। नक्कीच गौरी, अतिशय धक्कादायक बातमी म्हणावं लागेल, कारण पिंपळखुटा येथील तरुण शेतकरी आहे आणि त्याने जे आहे तर नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केलेली आहे। कारण या घटनेनं म्हणजे सर्वच परिसराला एक शोककळा पसरली आहे। कारण खरं तर म्हणजे सध्याचं वातावरण जे आहे अतिशय विदारक आहे आणि सध्या शेतकरी जे आहे ते चांगले अडचणीत सापडले का जोपर्यंत म्हणजे त्यांना म्हणजे नुकसान भरपाई देखील मिळालेली नाहीये। अशा परिस्थितीमध्ये 1 आणि 2 सप्टेंबर रोजी जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्याच्या हातातोंड असलेला जो घास आहे तो निसर्गाने हिरून घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करावं काय, डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचं कसं, या योजनेमध्ये या शेतकऱ्यांनी हे टोकाच पाऊल उचललं आहे। राजू गताडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। खरोखर विदारक घटना आहे गौरी। नक्कीच संतोष, दुःखद असा हा प्रकार म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।